हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज खूप दिवसानंतर मी डेली व्लॉग घेऊन आलेली आहे. थोडा ब्रेकनंतर आजपासून आपण परत एक नवीन फ्रेश सुरुवात करूयात. सो रोजच आता आपली भेट होत राहील. काही रिझन्समुळे मी गेले काही दिवस अपलोड करू शकले नाहीत माझे व्लॉग. सो आता रोजच आपण भेटूयात आपल्या डेली व्लॉग्समध्ये. तर फ्रेंड्स, ब्लॉगच्या सुरुवातीलाच तुम्हाला समजलं असेल मी आज रेसिपी जी शेअर करणार आहे चिकन एग रोलची, जी की ध्रुवच्या मामाची फेवरेट आहे. सो आजी ध्रुवची आणि मामा आले होते, त्याच्यामुळे मी ती रेसिपी बनवली होती आणि तीच तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर चला आपण पाहूयात कसा बनतो आहे आपलं चिकन एग रोल. सो इथे मी बोनलेस चिकन घेतलं आहे आणि त्यामध्ये आपले नॉर्मल जे मसाले आहेत, लाल मिरची पावडर, धना जिरा पावडर, हळद, मीठ आणि दही टाकलं आहे आणि थोडंसं चिकन मसाला और तंदुरी मसाला अवेलेबल आहे तर तो पण आपण टाकू शकतो. तर त्याला छान मिक्स करून आपण थोड्या वेळासाठी मॅरिनेशनसाठी ठेवणार आहोत. आपलं चिकन मस्त मॅरिनेट होत आहे तोपर्यंत आपण इथे कांदा कापून घेऊया, जो की आपल्याला रोलमध्ये लागणार आहे गार्निशिंग करायला. सो हा कांदा जो आहे तो पातळ लांब असा आपल्याला कापायचा आहे आणि पाण्यामध्ये ठेवून त्याला आपण फ्रीझरमध्ये ठेवणार आहोत थोड्या वेळासाठी. कारण की जो एक क्रंचीनेस असतो, आपण बर्गरमध्ये किंवा रोलमध्ये कांदा खातो बाहेर, सो तो थोडासा क्रंची लागतो आणि टेस्ट पण एक वेगळी असते त्याला. तर ती त्यामुळे येते की आपण थोड्या वेळासाठी तर फ्रीजमध्ये स्टोअर करायचं, की जेणेकरून त्याचा जो स्मेल आहे ना ऑनियनचा, तो थोडासा नाहीसा होतो आणि थोडा क्रंचीनेस येतो एक ऑनियनमध्ये. सो फ्रीझरमध्ये आपण ठेवलं आहे. इथे मस्त हळू छान टाईम स्पेंडिंग चाललं आहे आजी आणि नातूचा. काय करतो बाबू तू? काय करतोय? मस्त इथं क्वालिटी टाईम चालू आहे आजी आणि ध्रुवचा. सो इथे आता आपलं चिकन मॅरिनेट झालं आहे, ऑलमोस्ट अर्धा तास आपण ठेवलं होतं मॅरिनेशनसाठी आणि आत्ता आपण त्याला देणार आहोत स्मोक. कोळसा तर अवेलेबल नव्हता, बट नारळाची करवंटी जी असते ती मी स्टोअर करून ठेवते, ती स्मोक देण्यासाठी उपयोगी पडते. त्याचासुद्धा स्मोक चांगला बसतो. तर छान आपण स्मोक दिलेला आहे, बघू शकता. परत एक आपण 5-10 मिनटं त्याला झाकून ठेवूयात आणि नेक्स्ट आपल्या रेसिपीकडे वळूयात, नेक्स्ट स्टेपकडे. सो इथे स्मोक मस्त देऊन झाला आहे आपला आणि आता आपण जे बटर टाकलं होतं ते आपण चिकनमध्येच मिक्स करायचं आहे, तो स्मेल कॉन्स्टंटली राहण्यासाठी व्यवस्थित त्यामध्ये. परत एकदा छान मिक्स करून घेऊयात आपण. मस्त असं मॅरिनेट झालेलं आहे आपलं चिकन. आता त्यात मी थोडंसं ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्स ॲड करत आहे, जे की ऑप्शनल आहे, तुम्ही करू शकता और नाही पण करू शकत, ते अवेलेबल होतं. सो मी ॲड केलं. सो आता आपण मस्त चिकन जे आहे ते परतून घेऊयात. इथे मी थोडं ऑइल आणि थोडं बटर असं घेतलं आहे आणि त्यामध्ये आता आपण चिकन टाकून थोडं परतून घ्यायचं आहे आणि झाकून वाफेवरती थोडं शिजवून द्यायचं आहे. त्यामध्ये पाणी वगैरे काही ॲड नाही करायचं, जस्ट असं वाफेवरतीच आपण त्याला शिजवून घ्यायचं आहे. झाकून ठेवूयात आता आपण थोड्या वेळासाठी शिजायला, 5-10 मिनटं लो फ्लेमवरती.
आपलं चिकन एकीकडे शिजत आहे. आता आपण जे रोलसाठी जी रोटी लागणार आहे त्याच्यासाठी पीठ मळून घेऊयात. तर इथे मी मैदा घेतला आहे आणि अराऊंड 2 कप मी मैदा घेतला आहे. तर थोडीशी साखर टाकली आहे आणि म्हणजे रोलला एक जो रोटीला जो क्रंचीनेस असतो त्यासाठी, आणि मीठ आणि तेल टाकलं आहे. तुम्ही दही टाकू शकता, दही अवेलेबल नव्हतं माझ्याकडे, सो थोडंसं मी दूध ॲड केलं होतं. सो दूध पण आपण थोडंसं ॲड करू शकतो, जे आपलं रेग्युलर दूध आहेत घरामध्ये अवेलेबल असेल ते. सो इथे छान असं जास्त पातळही नाही जास्त घट्टही नाही, मीडियम असं आपण मळून घेतलं आहे. आणि आता आपण थोड्या वेळासाठी भिजत ठेवून देऊयात पीठ. एकदा चिकन चेक करूयात आपलं. हे बघा मस्त पाणी सुटलं आहे, वाफेवरती छान शिजतं आहे आपलं चिकन. ऑलमोस्ट आय गेस शिजत आलेलं आहे. हे बघा छान मस्त शिजलं आहे चिकन. तो ज्याचं पाणी जे आहे ते आपण आता थोडंसं फ्लेम जी आहे ती हाय करून आपण थोडं ड्राय करून घ्यायचं आहे ह्याला. हे बघा पाणी सगळं मी आटवून घेतलं आहे. आणि थोडेसे जे मोठे क्यूब्स आपल्याला वाटतात ना ते थोडे मी असे कट करून घेते, छोटे छोटे पीसेस जेणेकरून व्हावे असं. छोटे छोटे पीसेस करून घेऊयात आता चिकनचे. तर आपलं इथे चिकनचं जे स्टफिंग आहे ते रेडी झालं आहे. त्यामध्ये मी थोडंसं एक टोमॅटो कॅचअप थोडासा ॲड केला आहे आणि परत एकदा चिली फ्लेक्स थोडंसं ॲड केलं आहे आणि थोडं बटरसुद्धा टाकलं. नंतर बघू शकता तुम्ही किती ज्युसी मस्त दिसतं आहे आपलं चिकन. तर इकडे मी कांदा काढून घेतला आहे फ्रीझरमधून आणि आता आपण 3-4 अशा रोट्या करून घेऊयात, म्हणजे फटाफट रोल आपल्याला रेडी करता येतील. पीठ थोडंसं परत एकदा मळून घ्यायचं आहे आणि रोट्या आपण लाटून घेऊयात. मस्त इथे आपलं रोटी लाटून झाली आहे. आता आपण भाजून घेऊयात. ते पण आत्ता सुरुवातीला आपल्याला एकच जी बाजू आहे ना ती प्रॉपरली भाजून घ्यायची आहे आणि दुसरी बाजू जी आहे रोटीची ती नॉर्मली स्लाइटली थोडीशी भाजायची आणि काढून ठेवायची आहे बाजूला. ते कशासाठी ते मी सांगते पुढे तुम्हाला. बट आता जे आहे आपण एकच बाजू व्यवस्थित भाजून घेऊयात. असे जेवढे स्टार्टिंगला आपल्याला रोल बनवायचे आहेत ना सुरुवातीला तेवढे आपण रोट्या अशा बनवून ठेवू शकतो की म्हणजे फटाफट इन्स्टंटली आपल्याला रेडी करून सर्व करता येईल रोल्स. तर इथे बघा मी एक बाजू भाजलेली आहे व्यवस्थित आणि एक बाजू जी ते तशीच ठेवली आहे. तर आता आपण बघूयात ते कशासाठी ते. तर इथे नॉर्मल आपलं अंडं जे आहे ते फोडून आपण घेतलं आहे आणि त्यात थोडंसं मीठ ॲड करून आपण पोळी टाकली आहे आणि पोळी तव्यावर टाकली की जी वरची बाजू आहे ती तुम्ही बघू शकता. जी प्रॉपर भाजलेली बाजू आहे ना रोटीची ती मी ऑमलेटवरती तशीच टाकली आणि म्हणजे जास्त शिजल्याची आपण भाजलेली जी बाजू नव्हती रोटीची ती आपण वरच्या साईडला ठेवली आहे आणि भाजलेली बाजू आतल्या साईडला ऑमलेटला, म्हणजे ते ऑमलेटला स्टिक होते आणि मस्त आपण भाजून घ्यायचं दोन्ही बाजूनी. मग ऑमलेट
व्यवस्थितपणे असं सुटायला नाही पाहिजे रोटीवरून. त्यासाठी आपण ऑमलेट टाकलं तव्यावरती ना की आपण लगेच त्याच्यावरती रोटी जी आहे, जी भाजलेली बाजू आहे ती ऑमलेटवरती आपण ठेवायची आणि न भाजलेली बाजू जी आहे ती वरच्या साईडला असायला पाहिजे असं. तर इथे बघू शकता मी छान स्टफिंग आपलं केलं आहे, चिकन टाकलं आहे, थोडं स्टार्टिंगला मिओनीज आणि सॉस टाकून त्याला मिक्स करून स्प्रेड करून घेतलं व्यवस्थितपणे आणि चिकन टाकलं. थोडं जी पनीरची आपलं पुदिनाची चटणी जी आहे ती आपण नॉर्मली तंदुरीवर वगैरे आपण खातो स्टार्टरसोबत, ती मी घरातच रेडी केली होती. त्याची रेसिपी मी शेअर करेल लवकरच. आणि आपला जो ऑनियन होता, जो आपण फ्रीजमध्ये ठेवला होता फ्रीजरमध्ये, तो त्याच्यावरती ठेवला आणि मस्तपैकी रोल रेडी झालेला आहे. सो आता आपण टेस्टिंगसाठी देणार आहोत मामाकडे आणि आजीकडे. सो बघूयात कसा झाला आहे आपला रोल, चिकन एग रोल. तर फ्रेंड्स इथे बघू शकता तुम्ही, जो चिकन एग रोल आहे तो किती छान मस्त आणि टेम्पटिंग दिसतोय. तर आता आपण ध्रुवच्या मामाकडे टेस्टिंगला देऊयात कसा झाला आहे ते. एक मम्मीला टेस्ट कर आणि सांग कसे. मस्त आहे. करा टेस्ट करा, जास्त गरम नाही. बाबू बोलेल काय खाताय ते लोक, प्लेट देते थांब तुला. मस्त आहे. सो अशा प्रकारे सक्सेसफुली आपला चिकन एग रोल झाला आहे. मामा आणि आजीकडून सुद्धा त्याचे रिव्ह्यूज भेटले आहे. सो इथे मस्ती चालू आहे ध्रुवची आणि मामाची. मामा अंडरस्टँडिंग करून घेतोय की ध्रुव नक्की काय काय बडबड करतोय ते. बोल ना त्याच्यासोबत. तर फ्रेंड्स, ही चिकन एग रोलची रेसिपी तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला कशी वाटली ती. कमेंट, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. लवकरच भेटूयात आपण नवीन ब्लॉगमध्ये आणि पुढचे काही 2-3 दिवस तुम्हाला इंटरेस्टिंग ब्लॉग्स बघायला भेटणार आहेत. सो स्टे ट्यून की ते ब्लॉग्स काय असणार आहे. त्याच्यासाठी नक्कीच बेल आयकनवरती क्लिक करा की जेणेकरून तुम्हाला अपडेट भेटेल. आणि चला भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.